आमच्या निळोबारायांनी, गोरोबा काकांनी, चोखोबारायांनी, जनाबाईंनी, नामदेवरायांनी, नाथ महाराजांनी, ज्ञानोबारायांनी हे नाही सांगितलं आम्हाला संसाराला काडी लावा आणि पंढरपूरला या तर मग दिन व्हाल. नाही बाबा, उलट संसारात जेवढं दैन्य येतं तेवढं संसार सोडणार यांना दैन्य येत नाही. कारण दिन करण्याची ताकद संसारात आहे. तो आम्हाला वाकायला लावतोच. किती मोठा असू देत, किती श्रीमंत असू देत, कधी ना कधी कुठं ना कुठं तरी वाकावं लागतंच. तुम्ही किती श्रीमंत असावं, मी कुणासमोर वाकणार नाही असं किती ठरवा, वाकायला तर संसार आपल्याला वाकवल्याशिवाय राहत नाही, दिन केल्याशिवाय राहत नाही, गलित गात्र केल्याशिवाय राहत नाही. कुठे ना कुठे तरी वाकायला लावतो, हात पसरायला लावतो, कमीत कमी 5 वर्षांनी एकदा तरी. तर हात भीक मागायला तर संसार लावणारच आहे. म्हणून संसार हा ऐसा दारुण, ज्ञानोबारांनी वापरलेला शब्द तो दारुण आहे, तो सोपा नाही आहे. नारायण परो माया मंजस्तरती दुस्तराम, एकादश स्कंदामध्ये नवयोगेश्वर बोलतात, दुस्तराम दैवी हेशा गुणमयी मम माया दुरत्यया. दुरत्यया भगवान बोलता, भगवंताला भगवान म्हणतात माझी माया तरुण जायला कठीण आहे. मग भगवंताला जे कठीण आहे ते आपल्याला किती कठीण असेल? भगवंताला जे कठीण आहे, आपल्याला जे सगळ्यात कठीण आहे गोवर्धन पर्वत उचलणं किती कठीण आहे, पण भगवंताला सहज आहे. मग आपल्याला जे कठीण आहे, अशक्य आहे, ते जर भगवंताला सहज आहे, तर भगवंताला जे कठीण आहे ते आपल्याला किती कठीण असेल? कैमुत्तिक न्यायानं विचार करा तुम्ही. असं आहे ना, दुस्तरा दुरत्यया संसारा ऐसा दारू, कितीतरी ठिकाणी. मला विस्तार तो करायचा नाहीये. आमचं मन आम्हाला संसाराकडे ओढून नेतच आहे, ते कुणाला चुकलं नाही. पण गेलं म्हणून रागराग करण्यापेक्षा गेलेल्या मनाला पुन्हा ओढून आणून कुरुक्षेत्रावर ऐकायला बसवा ना. ते जाणं हे जसं सहज शक्य आहे तसं त्याला ओढून आणणं आपल्याच हातात आहे ना. मनामध्ये इथं बसल्यानंतर घरचा विचार आला, येऊ देत, नाही कोण म्हणतं. घरचा विचार आल्यानंतर त्या बुद्धीला, त्या मनाला हे समजवा की आपण इथं श्रवणा करता आलो आहोत, खोलीवर गेल्यानंतर रात्री बघू. समजवता येऊ, आता हे ऐकायचंय ना आपल्याला, मग ऐकायलाच बसलं पाहिजे. मनोदोष जयशैव कथायाम निश्चलामती. बसायचं असेल तर कथेमध्ये निश्चल बसलं पाहिजे. निश्चल म्हणजे किती निश्चल. भागवत ऐकणारा परीक्षित राजा 7 दिवस हल्ला नाही जागेवर, काय श्रवण असेल. जे शुकाचार्य इतके विरक्त, त्यांनी आठवण करून दिली की अरे तू राजा आहेस, तुला अशा पद्धतीनं एका जागी इतक्या वेळ बसायची सवय नाही. चांगलं चुंगलं खाऊन तुझा पिंड वाढलेला आहे, तुझ्या जिभेला त्या चवीची चटक आहे. बाकी काही नाही तर नाही, निदान पाणी तरी पिऊन ये, काहीतरी खाऊन ये बाबा. 7 दिवस बसतोय आपण, काहीतरी खाऊन ये. त्यावेळेला परीक्षित राजा जे बोलला त्याच्यात कथायाम निश्चलामती कशी असते हे कळ. परीक्षित राजा बोलला शुकाचार्यांना, महाराज तुम्ही म्हणता हे मला पटतं, मी काही खाल्लं पाहिजे, पाणी पिऊन आलो पाहिजे, हे बरोबर आहे. निदान देहधर्म तरी 7 दिवसात आम्ही उरकले पाहिजेत, याच्याकरता तरी जागा सोडली पाहिजे, बरोबर आहे. पण नैषती दस्सहा क्षुन्माम त्यक्तोदमपि बाधरे पिबंतन्त्वं मुखांबोजं च्युतं हरिकथामृतम. परीक्षित राजा शुकाचार्यांना बोलला, महाराज एरवी भूक जिंकणं ही अगदी कठीण गोष्ट आहे. भूक लागलेला मनुष्य जागेवर बसूच शकत नाही, आपल्याला अनुभव आहेत रोजचे. नैषती दुस्सहा क्षुन्माम त्यक्तोदमपि बाध, हे अवघड आहे. पण मी इथं बसून राहिलो का, पिबंतन्त्वं मुखांबोजं च्युतं हरिकथामृतम. पण तुमच्या मुखातून भगवान अच्युताच्या बाबतीतलं जे कथामृत मला मिळतं आहे त्याच्याने मला उठावंसं सुद्धा वाटत नाही. काय ऐकत असेल विचार करा. 7 दिवसात मरण आहे, कळतंय, त्याकरता ऐकायचंय. अर्थात मरण इतकं आहे ना, ऐकल्याशिवाय मरणातून सुटका नाही, हे याची जाणीव झाल्यावर मनुष्य त्या तन्मयतेनं ऐकलंच पाहिजे, त्याच्याशिवाय चालतच नाही. मी उलट म्हणतो,
परीक्षित राजाला 7 दिवसानंतर होतं तर ऐकण्याची एवढी पराकाष्ठा आहे, आमचं पुढच्या क्षणी असू शकतं तर आमची पराकाष्ठा का होऊ नये? त्याला 7 दिवस वेळ आहे, आम्हाला किती वेळ आहे? कुणाला माहिती किती वेळ आहे? आपण सुखरूप घरी जा, माझी प्रार्थना आहे देवाजवळ, आपल्याला भगवंताने उदंड आयुष्य द्यावं. आपण सुखरूप घरी जा, सुखानं घरी जाऊन लोकांना, घरच्या लोकांना मी आलो याची जाणीव करून द्या. त्याच्याबद्दल म्हणायचं नाही, पण माणसाचं आयुष्य कधी संपेल याला नियम काय? परीक्षित राजाला कळलं 7 दिवसांनी आहे, आम्हाला कळायला काय मार्ग आहे? 7 दिवस का 2 तास का 3 तास का उद्या सकाळी? मी पुन्हा सांगतो, तुम्ही सुखरूप राहा. का सकाळी चहा घेताना, का नाश्ता करताना, का जेवण झाल्यावर, का दुपारच्या झोपेतच, का रात्रीच्या झोपेत, का परत जाताना अपघातात? असं होऊ नये. काय सांगता येतं मला सांगा ना. परीक्षित राजाला 7 दिवसानंतर मरण आहे हे कळल्यानंतर श्रवणात एवढी तन्मयता आहे, आम्हाला तर पुढच्या क्षणी असू शकतं. आम्ही किती तन्मय झालं पाहिजे? आम्ही का होत नाही? आम्हाला हे का असं वाटत नाही की पुढच्या क्षणी जर माझं मरण आहे तर माझं मरण चुकवण्यासाठी आता मी गीता ऐकली पाहिजे, असं का वाटत नाही? आता मी गीता वाचली पाहिजे, असं का वाटत नाही? कोणताही क्षण आहे ना महाराज, उपजल्या पिंडा मरण सांगा ते तुकाराम महाराज म्हणतात. मनुष्य जन्माला येतानाच आपलं मरण बरोबर घेऊन येतो. तो काही जन्माला आल्यानंतर 10 वर्षांनी मरण त्याला जोडलं जात आहे? जन्माला येतानाच मनुष्य आपलं मरण बरोबर घेऊन आलाय, पण त्याचं विस्मरण पडल्यामुळं कळत नाहीये काय करायचं. रामायणामध्ये रामचंद्र, मी नेहमी सांगतोय, रामायणामध्ये रामचंद्र प्रभूंनी असं म्हटलंय, माणसाच्या जन्माबरोबर माणसाचं मरण त्याच्या सह आहे. ते जन्मापासून आपल्या बरोबर. म्हणून मी खरं सांगू का, आपली साथ न सोडणारा मरणा इतका चांगला मित्र जगात दुसरा नाही बरं. मित्र आपल्या आपत्तीच्या काळामध्ये आपल्याला सोडून जातील, मित्र आपल्याकडे दुर्लक्ष करतील, निदान काही नाही तर नाही 10 मिनिटाकरता घरी जाऊन येतील, 10 मिनिटं तरी डोळे आड करतील. पण मरण हा आपला असा मित्र आहे की तो क्षणकाल सुद्धा आपल्याला डोळ्यासमोरून बाजूला करायला तयार. केवढं प्रेम आहे त्याचं आपल्यावर. क्षणभर साथ सोडायला तयार नाही, दिवसा सोडायला तयार नाही, रात्री सोडायला तयार नाही. आम्ही झोपलो तरी आमच्याकरता ते जाग आहे. कधी घेऊन जाईल सांगता येत नाही. त्याची 24 तास आमच्यावर नजर आहे. केवढा चांगला मित्र आहे हा. बरं, येण्यापूर्वी मरण आम्हाला सांगून येतं, सांगत नाही असं नाही. प्रत्येकाला मरणाची जाणीव करून दिल्याशिवाय मरण येत नाही, शास्त्र सांगतं. माणसं म्हणतात अचानक गेला, खोटी गोष्ट आहे. कोणी अचानक जात नसतं. त्याची जाणीव मरण करून देतं. जाणीव आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करतो, म्हणून ते म्हणतं ठीक आहे, जर तू दुर्लक्ष करतोयस तर तुझी तयारी झाली असं मी समजतो, चला. रामचंद्र प्रभूंनी म्हटलंय, मनुष्य जन्माबरोबर आपलं मरण घेऊन येतो. चालायला लागला की मरण त्याच्या बरोबरीनं चालतं, धावायला लागला की मरण त्याच्या बरोबरीनं धावतं, बसला की त्याच्या बरोबरीनं खुर्चीत बसतं, झोपला की त्याच्या बाजूला झोपलेलं असतं. तुम्ही कुठेही असा, मरण आपल्या कायम बरोबर. हे अनेक वेळेला हे सांगत आलेलो. आपण बसलो, मरण आपल्या बाजूला बसलेलं असतं. शेजारच्या माणसाकडे बघू नका, तसं डोळ्याला दिसतही नसतं. हेच माझं मरण आहे म्हणून त्याला मारून टाकाल, तसं काही करू नका. मरण माझे मरोनी गेले म्हणजे के असं नाही, ते तसं नाही दिसत डोळ्याला, पण त्याचं अस्तित्व आहे. तो असा मित्र आहे जो क्षणाक्षणाला आपल्या अस्तित्वाचं भान करून देतोय आपल्याला. त्याच्याकडे बघण्याची दृष्टी पाहिजे. येणार तर ते आहेच आहे ना. भगवान स्वतः बोलतात, जातस्य हि ध्रुव मृत्यूर ध्रुवम जन्म मृतस्य च तस्माद अपरिहार्य अर्थेन त्वं शोचितुमर्हसि. अपरिहार्य आहे, आपल्याला टाळता येणारच नाहीये. मरण म्हणलं तरी खातो, मित्र म्हणलं तरी खातोच आहे, भीती वाटली तरी खातोच आहे, निडर झाला तरी खातोच आहे. ते जायचं तर आहेच आहे. त्याला घाबरून गेल्या, त्याला घाबरल्याने काही तो नेत नाही असं नाही, तो नेणार तर सगळ्यांनाच आहे. तस्माद अपरिहार्य अर्थे, अपरिहार्य आहे. उपजेते नाशे नाशिले पुनरपी दिसे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा, चालूच आहे. कुणाला चुकलं, चुकवता येत नाही.
का बोलतो मी हे? परीक्षित राजाला 7 दिवसानंतर हे कळत होतं, तरी त्याला कमी कालावधीत 7च दिवस माझ्या हातात आहेत. अरे माझं तर कधी आहे माझं मला माहित नाही, तरी मी का सावध होत नाही? का सावध होत नाही? नाथ महाराजांकडे एक माणूस आला होता. नाथ महाराजांच्या चरित्रात मरण कसं आपल्याला वाटेवर आणतं, कसं बरोबर सगळी योजना लावून टाकतं. नाथ महाराजांकडे एक गृहस्थ आहे. काय संसारातल्या अडचणी घेऊन, महाराज शेताचं भांडण आहे, भाऊ ऐकत नाही, आई असं म्हणते, बायको माहेरी गेलेली आहे, काय करावं कळत नाही, बायको बरोबर वाद झालेत, मुलं ऐकायला तयार नाही आहेत, भाऊ ऐकायला तयार नाहीये, मध्ये भिंत बांधतोच आहे म्हणतो, एवढी जागा मलाच दे म्हणतो, ते शेत मलाच दे म्हणतो, शेजाऱ्याचं असं असं भांडण आहे, हे असं झालं ते तसं झालं. नाथ महाराज म्हणाले, बाबा ह्याच्यावर मी काय करू? हा सगळ्या शेवटी आपल्या प्रारब्धाचा परिणाम आहे, हे भोगावं लागणार आहे. तो म्हणाला, तुम्ही एवढे मोठे संत तुम्ही असं बोलावं काय? काहीतरी मंत्र द्या, एखादा गंडा दोरा द्या, गळ्यात काही बांधा, काहीतरी करा, शेजाऱ्याचा बंदोबस्त करा, भावाचा बंदोबस्त करा, काही करा महाराज. शेवटी नाथ महाराजांनी त्याला सांगितलं, ठीक आहे म्हणे, याचा बंदोबस्त आपण करू, पण मी तुला खरं सांगू का, हे बंदोबस्त करण्याची वेळच येणार. तो म्हणाला, का? नाथ महाराज म्हणाले, कारण मला स्पष्ट डोळ्याला दिसतंय 3 दिवसात मरणार आहेस. तुझं मरण मला दिसायला लागले 3 दिवसात, आणि तू काय म्हणतोय बंदोबस्त करा म्हणून? 3 दिवसात मरणार. तो म्हणला 3च दिवस आहे. तो म्हणला, मग हे घेऊन करू काय? ताबडतोब घरी आला, विचार करत बसला, 3च दिवस हातात आहेत, निदान तेवढं आयुष्य तरी चांगलं जगलं पाहिजे. बायको शिव्या देऊन रागावून माहेरी गेली होती, तिच्या माहेरी गेला, तिला सांगितलं, बाई तू म्हणशील ते बरोबर आहे, पण घरीच 3च दिवस माझं आयुष्य राहिलं, तुला काय पाहिजे? याच्यामुळे रागावलीस का? ठीक आहे, हा दागिना घे, माझं काही म्हणणं नाही. याच्यामुळे रागावलीस का? ठीक आहे, माझं काही म्हणणं नाही, तू म्हणशील तसं करायला तयार आहे, घरी चल. बायको घरी आली. शेजाऱ्याकडे गेला, तो म्हणाला, काय एवढं रागावून काय, जन्मोजन्मीचे आपण वैरी आहोत काय? एका जन्मामध्ये एकमेकांचे शेजारी झालो, पुढच्या जन्मी कोण कुणाला माहिती. यथा काष्ठमच समेयाताम महोदधो व्यपेत्य तू समेयाताम तद्वत भूत समागमा. महाभारत बोलतो, नदीमध्ये 2 ओंडके एकत्र यावेत, थोडा काळ वाहत जावेत, तसं या जगतातला जीवाजीवांचा संबंध असतो. एकदा समुद्रात गेलं की तो ओंडका कुठं हा ओंडका कुठं कुणाला माहिती. तसं पुढच्या जन्मी मी कुठं तुम्ही कुठं कुणाला माहिती. या जन्मापुरते आता आपण एकत्र आलेलो आहोत, पुढच्या जन्मी कोण कुठं जाईल कुणाला माहिती. तो म्हणाला, माझा शेजारी आहेस, आपण 40 वर्षे एकमेकांचा शेजार पाळला, आता 4 वर्षात भांडण झालंय, कशा करता एवढं भांडण करायचं? तो म्हणला, मग तुम्ही माझी एवढी जागा ह्याच्यामध्ये घेतली, माझ्या जागेत कचरा टाकता. मग तो म्हणाला, बरं असं आहे ना, एवढी जागा ना मी भिंत पाडून टाकतो मधली, तुला जशी पाहिजे तशी बांधून घे, माझी काही तक्रार नाही बाबा. 3 दिवसाचं आयुष्य राहिले, त्याच्यातही भांडू काय मी तुझ्याशी? भावाकडे गेला, काय म्हणतोस काय, मध्ये भिंत नको बांधू. अरे आपण सख्खे भाऊ आहोत, एका आई बापाची मुलं आहोत. भाऊ म्हणाला, मग त्या शेताच्या बाबतीत तू असं वागलास, ते शेत मला घेऊन टाक, तुझ्या नावावर आहे बघ, लगेच सही करून देतो कोऱ्या कागदावर. ते शेत तुला पाहिजे ना, ते तिकडचं मला देतोस ना, तिकडचं मी घेतो, हे सुपीक तुला पाहिजे ना, तू घेऊन टाक, भांडण करू नको बाबा, 3 दिवसाचा मी पाहुणा राहिलोय आणि तू मला का त्रास देतो, तुला ते पाहिजे घेऊन टाक. सगळं करेपर्यंत 3 दिवस गेले. त्याला वाटलं 3 दिवस संपले, आता रात्री मरणार. 4थ्या दिवशी उठला ना सकाळी झोपेतून, मेला नाही, काही नाही, डोळे चोळतच नाथ महाराजांच्या घरी आला. तो म्हणाला, अहो मी मेलो नाही ना. नाथ महाराज म्हणाले, मला माहिती होतं तू मरत नाहीस म्हणून. पण तुम्हीच म्हणाला 3 दिवसात मरणार आहे म्हणून. नाथ महाराज म्हणाले, हेच तुझ्या सर्व समस्येवरचा उपाय होता. तुझं भावाशी पटलं नाही, मरणाची भीती भावाला पटवून देते. तुझं शेजाऱ्याशी पटलं नाही, मरणाची भीती शेजाऱ्याला पटवून घेते. बायकोशी पटलं नाही, 4 दिवसात मरणार आहेस म्हणलं की बायको घरी येऊन चांगल्या मनानं नांदायला लागली. मुलाशी पटलं नाही, मरण समोर आहे म्हटलं की मुलाशी चांगला वागला. तुझ्या वागण्याचा परिणाम लोकांच्या प्रतिक्रियेतून दिसतो बाबा, लोक वाईट नसतात. तुझं वागणं काय आहे हे बघ. आपल्याला मरणाची जाणीव झाली की सगळी व्यवस्था मरण लावून देतं, सगळी व्यवस्था लागते. पण मला हे कळत नाही की माझा कशावर विश्वास आहे मला माहित नाही की मी पुढच्या क्षणावर मी म्हणतो मी पुढच्या क्षणी मरत नाही. अरे तुकोबारा म्हणतात, क्षणभंगुर नाही भरवसा, वारे सावध तोडा माया आशा, काही नसले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोर आहे ओळ सागा.
अल्पायुष्य मानव, अरे क्षणभंगूर माणसाचं जीवन आहे. आम्ही कीर्तनामध्ये प्रमाण देतो याची, पण तुकाराम महाराजांच्या प्रमाणाच्या विरुद्ध आम्ही जेवढे वागतो तेवढं जगात कोणी वागत नसेल. आम्ही म्हणजे कीर्तनकार. एकीकडे म्हणायचं क्षणभंगूर नाही भरवसा, आणि दुसरीकडे 2-2 वर्षाच्या तारखा मिळत नाहीत. संगती काय लावायची? 2016 पर्यंत तारीख बोलू नका माझी. मी म्हणतो 2016 पर्यंत मला दिवस रिकामा नाही, आणि त्याच दिवशी कीर्तनात प्रमाण देतो क्षणभंगूर नाही. अरे मग 2 वर्षापूर्वीची तारीख दिलीस कशाला? 2 वर्षानंतरची. जर क्षणाचा हिशोब तुला लावता येत नाही, पुढच्या क्षणी मी असेन का नसेन मला माहित नाही, तरी 2 वर्षानंतरची तारीख मी देतोय. कशावर विश्वास आहे माझा? यम मला नेणार नाही. कशावरून? परीक्षित राजाला कळलं होतं म्हणून निश्चलमती आहे, आम्हाला कळत नाही ही आमची अडचण. एवढी भूक जिंकणं अवघड आहे, पण 7 दिवस परीक्षित राजा हल्ला नाही. आम्हाला 2 तासाचे 3 तास झाले तर मांड्याची एवढी उलथापालथ होते. एकदा असं बसायचं, एकदा असं बसायचं, एकदा असं बसायचं, एकदा पुढं होऊन बसायचं, एकदा पायाला मिठी घालून बसायचं, एकदा हात वर करून बसायचं. आमचं आम्हाला सुधरत नाही अर्धा तास वाढला तर. परीक्षित राजा 7 दिवस बसला होता न हलता. कथायाम निश्चलामती. कथेमध्ये निश्चलमती असावी, निश्चलता असावी. श्रवण करायचंय ना, मग श्रवणामध्ये या 4 गोष्टी सांभाळल्या पाहिजेत. विश्वासो गुरुवाक्येषु, स्वस्मिन दीनत्व भावना, मनोदोष जयश्चैव, कथायाम निश्चलामती, एवमादिकृतम चेत्स्यात् तदा वै श्रवणे फलम्. आम्ही श्रवणाचा संकल्प करू तर संकल्पित श्रवण हे अशा पद्धतीचा विधी ठरतो. ऐका, आम्हाला गीता ऐकायची आहे तर संकल्प करू. आपण भगवंताला मनासमोर आणून, मनश्चक्षु समोर भगवान श्रीकृष्णाला उभं करून आम्ही भगवंताला शब्द देऊ की देवा, तू ज्या क्षेत्रामध्ये ही गीता तुझ्या मुखातून प्रकट केलीस, त्याच क्षेत्रामध्ये त्याच भगवद्गीतेचे पडसाद अजूनही उमटतात, म्हणून त्याचे परिणाम माझ्या जीवनावर व्हावेत याच्याकरता तुझ्या मुखातलं तत्वज्ञान ऐकायला आम्ही इथे आलेलो आहोत. तू कृपा कर आणि आमच्या अंतःकरणामध्ये या तत्व विचारांच्या भावना निर्माण होऊ देत. या आमच्या अंतःकरणामध्ये हे तत्वाचं ज्ञान प्रकट होऊ देत, जेणेकरून तू आम्हाला सन्मुख दिसत राहशील. तुझ्याबद्दलचं प्रेम आमच्या अंतःकरणामध्ये वाढतं राहील आणि तुझी अखंड कृपा माझ्यावर राहील. आपण संकल्प करू की ज्या संकल्पानं भगवान आपल्याला सहाय्य होतील, कानाच्या देवता कानामध्ये अधिष्ठित होतील. शंका मनामध्ये निर्माण झाली तर मनाची देवता चंद्रमा ही आमच्या मनावर अधिष्ठित राहील. आमच्या इंद्रियांच्या देवता त्या त्या जागी बसतील आणि ही सगळी इंद्रिय कानामध्ये ऐकून आणून आम्ही त्या इंद्रियांनी या भगवद्गीतेचं श्रवण करू. हे श्रवणाचं महात्म्य. श्रवण करायचंय. कसं करायचं? असं करायचं. श्रवणाचा हा परिणाम आहे. गीतेच्या श्रवणातून काय काय मिळतं याचा विचार नंतर. कसं करायचं? ज्ञानोबा बोलतात, मी तुम्हाला त्याचा विचार सांगतो. आता इंद्रिय जात आघवे, श्रवणाचे घर रिघावे, मग संवाद सुख भोगावे गीताख्य हे. इंद्रिय आघवे, इंद्रिय जात. माझी सगळी इंद्रिय श्रवणाचे घर रिघावे. श्रवणाचं घर म्हणजे कान. माझी सगळी इंद्रिय कानात येऊन बसली पाहिजे. माझे डोळे कानात आले पाहिजे, माझा नाक कानात आलं पाहिजे, माझी त्वचा कानात आली पाहिजे, माझी रसना कानात आली पाहिजे. आणि अशा सगळ्या इंद्रियांना कानात एकत्रित करून आम्ही त्या सर्व इंद्रियांनी हे गीताख्य श्रवण केलं पाहिजे. हे भगवंताचे शब्द ऐकले पाहिजे. मग संवाद सुख भोगी जे गीताख्य आहे. मग हे भगवान आणि अर्जुनाच्या संवादाचं सुख आम्ही भोगलं पाहिजे. मनाच्या कानी ऐकावे, बोल बुद्धीच्या डोळा देखावे, ते साठोवाटी घ्यावे हृदयाची, असं श्रवण घडलं पाहिजे. मनाच्या कानाने ऐका, बुद्धीच्या डोळ्यांनी ऐकलेलं तपासून पहा आणि हे सगळ्याच्या सगळं आत घ्या. कारण ऐकणाऱ्याची तेवढी तयारी पाहिजे. ऐकणारा तसा तयार पाहिजे तर ते श्रवण घडू शकतं, नाहीतर श्रवण घडण्याचं काही कारण नाही. याची फलश्रुती काय मी सांगतो आपल्याला. ज्ञानेश्वर महाराजांनी त्याची फलश्रुती सांगितली आहे. पण हे श्रवण घडलं पाहिजे. कारण श्रवण करणारा जो श्रोता
त्याचं श्रोतेपण भगवंताने अर्जुनाचं तेवढ्या करता कौतुक केलं. अर्जुनाचं अर्जुना तू परिससी परिस्वनी अनुष्ठीसी, कौतुक आहे भगवंताला अर्जुनाचं. अर्जुन कसं ऐकत होता याचा विचार भगवंताने ज्ञानोबारांनी बोलून दाखवला. ज्ञानोबारांना कौतुक आहे अर्जुनाचं, भगवंताला कौतुक आहे. भगवान म्हणतात अर्जुना, अरे तू कसं ऐकतोयस, तुझ्या ऐकण्याचं वर्णन मी कोणत्या शब्दात करू, कोणत्या शब्दात करू. माझं बोलणं जरी समुद्रासारखं विशाल असलं तरी तू मात्र एका घोटात सगळा समुद्र पिळतोयस ना. हा आघवाची बोधू सहसा अर्जुनी उमटला कैसा, व्योमीचा चंद्रोदय जैसा क्षीरार्णवी, का प्रतिबिंती चोखटे समोरील चित्र उमटे तैसा, अर्जुना आणि वैकुंठे नांद तसे बोधू. हा आघवाची घोट भरोप आहे एकसरा अवघे यांचा. ज्ञानोबा बोलतात सगळं एका घोटातच पिऊन घेतोयस. काय तुला म्हणावं, काय तुझं ऐकणं आहे. अर्जुन देवाचं बोलणं असं ऐकत होता की देवाचं बोलणं आणि अर्जुनाचं ऐकणं हे जणू एकमेकांचं प्रतिबिंब असावं. हा अघवाची बोधू सहसा अर्जुनी उमटला कैसा, कैसा व्योमीचा चंद्रोदय जैसा क्षीरार्ण, पौर्णिमेच्या चांदण्याचं प्रतिबिंब क्षीरसागरामध्ये पडावं. हे जसं शांत आणि जसंच्या तसं पडतं तसं भगवंताचं बोलणं अर्जुनाला जसंच्या तसं कळत होतं, एक अक्षर इकडचं तिकडं. क्षीरार्णवी म्हटलंय ते तेवढ्या करता. साध्या पाण्याच्या समुद्रात ते प्रतिबिंब नाही, क्षीरसागरामध्ये ते प्रतिबिंब. कारण काय आहे, साध्या समुद्राला लाटा आहेत. क्षीरसागरामध्ये जिथे भगवान राहतात ना तिथं त्या समुद्रावर लाटा नाहीत, पाणी एकदम स्थिर आहे, दुधाचा समुद्र असल्यामुळे स्वच्छ आहे आणि एकदम शांत आहे, तिथं लाटांचा विकार नाही. त्यामुळे ते जसंच्या तसं, कसं प्रतिबिंती चोखटे समोरील चित्र उमटे तैसा अर्जुन आणि वैकुंठे नांद तसे बोल. तसा अर्जुन ऐकत होता. याची कथा सांगतात. एका राजाकडे एक चित्रकार आला, उत्तम चित्र काढायचं. राजाला त्यांनी सांगितलं माझ्यासारखं चित्र काढणारा तुम्ही तुमच्या राज्यात मिळवून दाखवा, मी त्याचा सेवक होईल. पण माझ्यासारखं चित्र काढणारा जर तुमच्या जवळ नसेल तर मला अर्ध राज्य दिलं पाहिजे. राजाने आव्हान स्वीकार. त्या चित्रकार म्हणाला 8 दिवस मी एका खोलीत राहणार, मला जेवण तिथंच आणून द्या, मला 8 दिवस लागतील. पूर्वीचा काळ, एक भिंत स्वच्छ केली, भिंतीवर त्या चित्रकाराने 8 दिवसात असं चित्र काढलं की राजाने सुद्धा तोंडात बोट घातलं. राजा म्हणाला असं चित्र काढणारा आमच्या जवळ नाही, अर्ध राज्य गेलं माझं, काय करावं, उपयोग नाही. इतकं सुंदर चित्रकार काढतो. राजा म्हणाला तरी मी प्रयत्न करतो. चित्रकारांना आमंत्रण दिली, चित्रकार यायचे, चांगले चांगले चित्रकार यायचे. त्यांनी काढलेलं चित्र बघितलं की म्हणायचे अरे बापरे असं नाही काढणं होणार, आम्ही काढू पण असं नाही काढणं होणार आमच्याच्या. राजा नाराज झाला, काय करावं. शेवटी एके दिवशी असंच काय करावं आता, हे राज्य तर लिहून द्यावं लागेल असा विचार करत फिरत राजा प्रधान बाहेर पडले. गावाच्या बाहेर गेले. एक गुराख्याचं पोरग होत. तो म्हणाला काय चिंता आहे. राजा म्हणाल तुला काय करायचंय रे, तू गाई राखणारा माणूस, म्हशी राखणारा माणूस, आणि तू मला काय सांगतोस, तुम्हाला काय चिंता. तो म्हणाला सांगा तरी सांगितल्याने दुःख कमी होतं महाराज, बोलून दाखवा. राजा म्हणाला अशी अशी अडचण आहे, असा चित्रकार मिळाला नाही त्याचं हुबेहूब तसं चित्र काढेल असं. तो म्हणाला मी प्रयत्न करू का. राजा म्हणाला तुला चित्रकला जमते का. गुराखी म्हणाला अजून कधी ब्रश कशाला म्हणतात माहित नाही, हातात कधी धरला नाही, आणि मग काय चित्र. तो म्हणला प्रयत्न करायला काय हरकत आहे, मरायचं तर निदान प्रयत्न करून मरावं ना, राज्य जाणारच आहे. शेवटी तुम्हाला असं वाटायला नको की तेवढं एक बघितलं असतं तर बरं, प्रयत्न करायला काय हरकत. कोणी प्रयत्नच करत नाही, मी निदान प्रयत्न तरी करतो, अपयश येऊ देत. राजा म्हणाला ये. दुसऱ्या दिवशी तो गेला राज दरबारामध्ये, ते चित्र पाहिलं. राजा म्हणाला इतकं सुंदर चित्र आहे, काढशील. तो म्हणाला आत्ताच काढायचंय ना, काढतो. अरे तुला रंग कशाला म्हणतात माहिती आहे, माहित नाही.
अरे शेणाकाडीमध्ये आयुष्य चाललंय माझं, गाईला राखण्यामध्ये आयुष्य चाललंय, आणि कशाचा रंगन, कशाचं काय? कुंचला कधी हातामध्ये धरला नाही. मग प्रयत्न कसा करणार? तो म्हणला मी प्रयत्न करतो, पण मला 8 दिवस द्या. याला चित्र काढायला 8 दिवस लागलेत ना, मला 8 दिवस द्या. जेवण इथंच पाहिजे. राजा म्हणाला मान्य. त्यांनी दार लावून घेतलं. जेवण तिथंच यायला लागलं. काही नाही, त्यांनी ब्रश सुद्धा हातात धरला नाही गुराख्यानं. त्याने ज्या भिंतीवर ते चित्र काढलं होतं त्याच्या समोरची भिंत घासून घासून इतकी आरशासारखी गुळगुळीत केली की हे चित्र जसंच्या तसं तिकडं पडलं. दरवाजा उघडला. बघा महाराज. आणि तो चित्रकार म्हणाला, हुबेहूब चित्र काढलंय, मी याचा सेवक व्हायला तयार आहे. प्रतिभिंती चोखटे, समोरील चित्र उमटे. हे चित्र जसंच्या तसं त्या भिंतीवर जसं पडलं तसं भगवंताचं बोलणं जसंच्या तसं अर्जुनाच्या मनात उमटलं. काय ऐकणं असेल अर्जुनाचं, काय श्रवणाची ताकद असेल. तैसा अर्जुन आणि वैकुंठे नांद तसे बोधू. अर्जुन आणि भगवान या दोघांच्याही अंतःकरणामध्ये एकच बोध नांदावा, इतकं भगवंताचं बोलणं व्यापक, आणि अर्जुनाचं अंतःकरण तेवढ्या करता तेवढं व्यापक. अरे माझ्या सकट सगळं गिळून घेतोस अर्जुना, अजून काय ऐकणार आहेस आणि किती ऐकणार आहेस? भगवान बोलतात. अर्जुनाचं श्रवण असं होतं. म्हणून मी म्हटलं की श्रवणाचा विचार करत पुराणामध्ये श्रवण काय आहे, हे श्रवण करणारा जो श्रोता आहे ना, त्या श्रोत्याचा विचार पुराणामध्ये फार चांगल्या पद्धतीने आला. श्रोतारो अथ निरूप्यन्ते श्रीमद विष्णू कथाश्रय प्रवरा अवराश्चेती श्रोतारो द्विविधा मता. हे जुने हरिदासी कीर्तनकार 3 प्रकारचे श्रोते सांगायचे. एक शेणासारखा श्रोता असतो, एक गौरीसारखा श्रोता असतो, आणि एक कापरासारखा श्रोता असतो. जुने लोक सांगायचे. शेणाला काय असतं, तुम्ही जर काडी लावून जाळायचा प्रयत्न केला तर काड्या विजतात, पण शेणावर काही परिणाम होत नाही. तसे काही श्रोते असतात, सांगून सांगून थकून सांगणाऱ्याच्या पिढ्यानपिढ्या संपून जातात, पण त्याच्यावर काही परिणाम होत नाही. हे शेणासारखे श्रोते असतात. त्याच शेणाला वाळवून त्याची गौरी बनवतात. त्या गौरीला काडी लावल्यानंतर फुंकून 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 जेव्हा ती काडी पेट घेते गौरी, तेव्हा ती धूर खूप निर्माण करते. जळते कमी, पण धूर पण निदान जळते तरी, पेट तरी घेते. तसं काही श्रोते असे असतात, धूरच फार करतात. आता तो धूर कशाचा हे सांगत नाही, पण अफाट धूर करतात. थोडंच पेटतात पण अफाट धूर करतात. आणि काही श्रोते असतात ते कापरासारखे असतात, काडी लावायचा उशीर राग सुद्धा शिल्लक ठेवत नाही. सांगायचा अवकाश असेल अख्खच्या अख्खं ग्रहण करतात. पुराण आपल्याला सांगतात भगवंताची कथा 2 प्रकारचे श्रोते ऐकतात. एक अवर श्रोता आणि दुसरा प्रवर श्रोता. प्रवरा अवराश्चेती श्रोतारो द्विविधा मता. श्रोते हे 2 प्रकारचे असतात. द्विविधा मता हा दोन मताचे असे 2 प्रकार श्रोत्यांमध्ये आपल्याला करता येतात. प्रवर श्रोता आणि अवर श्रोता. प्रवर श्रोता हा श्रेष्ठ दर्जाचा असतो आणि अवर श्रोता हा कनिष्ठ दर्जाचा असतो. प्रवर श्रोता जो जीवाचे कान करून ऐकतो त्याच्यामध्ये 4 प्रकार. प्रवर श्रोत्यामध्ये 4 प्रकार. एक चातक श्रोता, एक हंस श्रोता, एक शुक श्रोता आणि एक मीन श्रोता. प्रवर श्रोत्यामध्ये 4 प्रकार. अवर श्रोत्यामध्ये 4 प्रकार. वृक श्रोता, भुरुंड श्रोता, वृष श्रोता आणि उष्ट्र श्रोता. त्याचे 4 प्रकार सांगतो. थोडा विस्तार करतो. प्रवर श्रोता 4 प्रकारचा. हंस श्रोता, चातक श्रोता, शुक श्रोता आणि मीन श्रोता. हे श्रेष्ठ दर्जाचे श्रोते. चातक श्रोता कशाला म्हणावं?
चातकासारखं ऐकणारा जो श्रोता असतो. म्हणजे काय? चातक पक्षी हा जो आहे, या चातकाची तहान ढगातून पडणाऱ्या पाण्यानेच भागते. चातक पक्षी हा तळ्यावर जाऊन पाणी पित नाही. देवाने काय त्याला ताकद दिली आहे माहित नाही, पण एकदा पावसाळ्यात तो पाणी प्यायला की पुन्हा वर्षभर त्याला पाणी लागत नाही. पण ते पाणी पिताना तो कुठल्या तळ्यावर जाऊन पाणी पिईल, अमुक ठिकाणी जाऊन पाणी पिईल, रस्त्यावर साचलेलं डबक्यातलं पाणी पिईल नाही. त्याला कुठलंही पाणी द्या, अगदी कितीही मिनरल वॉटर दिलं, कितीही चांगलं 100 रुपयाची पाण्याची बाटली आणून दिली तरी चातक पक्षी त्या पाण्याला तोंड लावत नाही. चातक पक्षी पाणी कसं पितो? पाऊस काळ आला, पाऊस पड. चातक पक्षी पाणी कसं पितो? पाऊस काळ आला, पाऊस पडणार हे कळल्यावर चातक पक्षी आपली चोच फाकवतो आणि आकाशाकडे तोंड करून चोच फाकवून उभा राहतो. आकाशातून पडणारं पाणी त्याच्या चोचीतच पडलं पाहिजे तर त्याची तहान भागते. बऱ्याच वेळेला असं घडतं की आकाशातून पाण्याच्या ऐवजी गारा पडतात. त्या गारा मोठ्या असतात, त्या गाराच्या मार्याने त्या गारा पडून त्याच्या मार्याने चातक पक्ष्याची चोच फुटते, तो पक्षी मरतो, पण साचलेल्या पाण्याला तोंड लावत नाही. ढगातलं म्हणजे ढगातलंच पाणी त्याला लागतं. असे चातक काही श्रोते असतात, त्यांना परमार्थ म्हणजे परमार्थाचंच ऐकायचं असतं. त्यांना तुम्ही किती संसारातलं चांगलं सांगा, एक वेळ मरतील न ऐकता, पण संसाराचं ऐकण्याकरता त्याचे कान तिकडे जाणार. तुका म्हणे हसे जन नाही कान ते ठाई. त्यांचे कान संसाराकडे जातच नाही. तो ऐकेल तर परमार्थच ऐकेल, तो ऐकेल तर भागवतच ऐकेल, तो ऐकेल तर रामायणच ऐकेल, तो वाचेल तर गीताच वाचेल. बाकीच्या गोष्टीकडे, संसारातल्या गोष्टींकडे तो ऐकायलाच तो तयार नाही. तुकोबाराय म्हणतात, तुम्ही प्रपंचाच्या बद्दल माझ्याजवळ बोलूच नका ना. नका माझं पाशी वदो प्रपंचाचे विषयी. माझ्याजवळ तुम्ही प्रपंचाच्या संबंधानं बोलूच नका, कारण माझे कान ते ऐकायला तयारच नाही. माझ्या कानांना आता त्याची सवयच राहिलेली नाही. प्रपंचाबद्दल ऐकून काळ वाया जाणं, वेळ वाया जाणं, याच्या पलीकडे त्याचं काही फळ मिळत नाही. मी तुमच्याकडे येऊन म्हणायला लागलो, असं झालं हो, फार मोठं नुकसान झालं, भूकंप झाला, घर पडलं, हे झालं, ते झालं, अमुक झालं, गायी गेल्या, म्हैस मेली आमची परवा, असं झालं, तसं झालं. मी तुमच्याकडे येऊन रड गाणं गायलं. तुम्ही मला काय समजावणार? होत असतं बाबा, संसारच आहे, याच्यात झालं काय? तुम्ही असं समजवल्याने माझी मेलेली म्हैस उठून बसली काय? नाही. मग झालं काय? काही झालं नाही, तुमचा वेळ वाया गेला, याच्या पलीकडे काही झालं नाही. संसाराबद्दल ऐकून होणार काय? संसाराबद्दल ऐकून मिळणार काय? अरे ज्या संसाराला फळच नाही, त्या संसाराचं श्रवण फळ काय देणार? यया फळना चुंबिता फुलना तुरंबिता, जे काही पंडुसुता ते रुखचिया, ज्ञानोबाराय बोलतात. या संसाराला फळ नाही, या संसाराला फुल नाही, आणि संसाराबद्दल ऐकून काय फळ मिळणार आहे आम्हाला? पदरात काय पडणार बोला? म्हणून तो चातक श्रोता म्हणतो, मला संसाराबद्दल ऐकायचंच नाही. ऐकेल तर फक्त विष्णू कथा ऐकेल, रामकथा ऐकेल, दुसरं काहीही ऐकणार नाही. राजकारण ऐकणार नाही, संसार ऐकणार नाही, हे ऐकणार नाही. मग काय ऐकणार? तुम्हाला कृष्णाबद्दल काही बोलायचंय का? मी ऐकायला तयार आहे. तुम्हाला रामाबद्दल बोलायचंय, रामाचे गुण सांगायचे, रामाचं युद्ध सांगायचंय, भरत भेट सांगायची, मला सांगा ना, मी ऐकायला तयार आहे. अहो पण असं झालं, म्हैस मेली, नका मज पाशी वदो प्रपंचाचे विषय. सांगू नका प्रपंच मला. तुकोबाराय बोलतात, माझ्या कानांना ती सवय नाही, माझ्या डोळ्यांना प्रपंच बघायची सवय नाही, माझ्या नाकाला संसाराचा वास येत नाही, माझ्या त्वचेला संसाराचा स्पर्श कळत नाही. सर्वेंद्रियाच्या अंगणी विवेक करी राबणी, साचची करचरणी होती डोळे. नायकणे ते कानाची वाळी, न देखणे ते दिठीची गाळी, अवाच्य ते टाळी जिभची गा. 14व्या अध्यायात ज्ञानोबाराय बोलतात. सर्व इंद्रियाच्या अंगणामध्ये विवेक राबणी करायला बसवला. मोठ्या श्रीमंत माणसाच्या घराच्या दारात एक सुरक्षा रक्षक असतो, सिक्युरिटी. ते पोशाख केलेला,
बंदूक असणारा खांद्याला, ते टोपी, त्याच्या पायातले ते बूट, त्याची तब्येत, त्याच्या ते मिशा, घरात जाताना भीती वाटते त्याची. श्रीमंत माणसाच्या घरामध्ये असतात असे सुरक्षा रक्षक. तो बसलेला असतो. कोणी माणूस एकदम आत चालला, कोण आहे तुम्ही, कुठे न विचारता निघालात आत, माहित नाही इथं कोण राहतं तुम्हाला, कोण आहेत, काय काम आहे तुमचं, मालकाने बोलवलंय तुम्हाला, बोलवलंय, सांगता येत नाही, मग इथं नोंद करा तुमच्या नावाची, काय काम आहे लिहा, कुणाला भेटायचंय ते लिहा, इथं किती वाजता आलात नोंद करा. असं एकदम तुम्हाला आत जाता येणार नाही. आणि हे काय तुमच्या पिशवीमध्ये दाखवा. माझ्या परस्पर बंदूक नेऊन मालकाला तुम्ही उडवून दिलं तर मी त्याच्याकरता बसलोय, दाखवा तुमची पिशवी. तो उघडून पाहतो पिशवीत काय काय ठेवलंय याने, बंदूक आहे का, एखादं शस्त्र आहे का, काय आणलंय, एखादा बॉम्ब आहे का. मी असं सोडणार नाही मालकाजवळ. तुम्हाला सगळी तपासणी करेल, त्याचं नाव गाव पत्ता विचारेल, काय काम आहे विचारेल, किती वेळाचं काम आहे विचारेल, मालक कुठलेच का नाही ते सांगेल, तुम्हाला प्रतीक्षा करावी लागेल सांगेल, पाहुणे बसलेले आहेत इथं बाहेरच्या बाकावर बसा अर्धा तास, मग मालकांना सांगतो, मग मालक बोलवतील. तो तिथं राबणी करत असतो, तो कुणालाही आत सोडायला तयार नाही. तसं एका ज्ञानोबाराय म्हणतात, तसं या महात्म्यांच्या प्रत्येक इंद्रियाच्या अंगणामध्ये विवेक बसलाय राबणी करायला. तो कोणत्याही विषयाला आत सोडायला तयार नाही. कोणता विषय, शब्द, काय काम आहे, कुणाकडे, कानाकडे, कोणता विषय, शिवी असेल तर आत पोचू देणार नाही, ओवी असेल तरच आत जायचं. राबणी करायला बसला, सर्वेंद्रियाच्या अंगणी विवेक करी राबणी, सातची करचरणी होती डोळे. तो विवेक तिथे बसला. तो प्रत्येक गोष्ट, आमच्या कानावर पडणारी गोष्ट तपासतो, आमच्या डोळ्याला दिसणारी वस्तू तपासतोय, हे बघण्याला योग्य आहे का नाही विवेक ठरवतोय. अयोग्य असेल, संसार असेल, बघायचं नाही, चला इकडे यायचं नाही या डोळ्यासमोर. देवाची मूर्ती आहे, चला तुम्हाला आत सोडायला मालकाने सांगितलंय, आदरानं घेऊन या म्हणून सांगितलंय, चला आत. शब्द कानावर पडला, तो विवेक जागा होतो. कोण आहे, कुणाकडे, काय काम आहे, मालकाकडे जायचंय, कोणता शब्द आहे सांगा, शिवी आहे, मालकाने सांगितलंय मी प्रपंचाबद्दल ऐकणार नाही, शिव्या ऐकणार नाही, चला आज सोडणार नाही मी तुम्हाला. आगाऊपणा कराल, जबरदस्तीने घुसायचा प्रयत्न कराल तर बघा माझ्या खांद्याला बंदूक आहे, मारेन मी तुम्हाला, पुन्हा तुम्हाला येऊ देणार नाही, इथे जीव घेईन मी तुमचा. चला काय आहे मग, ज्ञानोबारायांची ओवी आहे, मालकाने सांगितलंय आदरानं बोलवून घ्या, विवेक करी राबणी. म्हणून नायकडे ते कानची वाळी, जे ऐकायचं नाही ते कानच टाळतात. न देखणे ते दिठीची गाळी, जे बघण्यासारखं नाही तिथं नजरच जात नाही. अवाच्य ते टाळी जिभची गा, जिभच ठरवते की हे बोलण्यासारखं नाही, ते जिभेला येणारच नाही. जे बोलण्यासारखं नाही ते ज्ञानोबारायांच्या तोंडातून बाहेरच पडणार. त्यांच्या तोंडातून जे बाहेर पडेल ते बोलण्यासारखंच आहे म्हणून बाहेर पडेल. कशावरून निघालं, चातक श्रोतावर. खुंटा सोडू नका, एक चातक श्रोता आहे, ते म्हणजे तेच पाहिजे, ते दुसरं ऐकायला तयार नाही. दुसरा श्रोता आहे तो हंस श्रोता आहे. हंसाकडे निरक्षीर विवेक आहे, पाणी आणि दूध वेगळं करण्याची ताकद आहे. तसे काही श्रोते हंसासारखे असतात, त्यांच्या समोर संसारातलं येतं आणि परमार्थातलं येतं, ते संसारातलं ते बाजूला काढून टाकतात आणि परमार्थातलं तेवढंच घेतात. हा हंस श्रोता आहे. तिसरा श्रोता शुक श्रोता आहे. पोपट गोड बोलतो असं म्हणतात, खरं म्हणजे तो चिरकतोच. तो काही गोड बोलतो असं मी तरी कधी ऐकलं नाही. तो चिरकता, तो बोलताना चिरकतोच, पण असं म्हणतात की पोपट बोलतो, बोलतही असेल म्हणून तर त्याला शुक म्हणतात. ते तेवढ्या करता गोड बोलणारा पोपट गोड बोलतो. तसं काही श्रोते ऐकतात, सगळंच ऐकतात आणि गोड अशी शंका विचारतात की तुम्ही हे सांगितलंय आणि तिथं तर आम्ही असं ऐकलंय, मग हे कसं काय. विषयाला धरून योग्य शब्दामध्ये, कमी भाषेमध्ये योग्य ती शंका विचारणारा, गोड बोलणारा जो श्रोता आहे त्याला शुक श्रोता म्हणतात. आणि काही श्रोते मीन श्रोते असतात. मीन म्हणजे मासा. माशाला बोलता येत नाही, पाण्यामध्ये बोलायची सोय नाही, त्यामुळे शांत चित्तानं सगळं घेणं, हे मासा जसा असतो तसं शांत चित्तानं श्रवण करणं हा ज्याचा स्वभाव आहे तो मीन श्रोता. शांत राहतो, ऐकतो सगळं,
मनातल्या मनात त्याचं काय मनन करायचं, चिंतन करायचं ते करतो, पण कधी उलटून बोलत नाही, दोष दाखवत नाही. हे असं तुम्ही बोललातच कसं असं म्हणत नाही, हेच पाहिजे असं म्हणत नाही. तुम्ही सांगा, सांगितलेला सगळा विषय तो श्रवण करतो, त्याच्यातून काय घ्यायचंय आपलं आपल्याला कळतं. हंस श्रोता काय, मीन श्रोता काय. कारण राजहंसाकडे जशी निरक्षीर विवेक आहे, राजहंसाकडे जसा तसा माशाकडेही आहे. तुम्ही पाणी आणि दूध एकत्र करून राजहंसा कशा समोर ठेवलं तर राजहंस त्याच्यातलं दूध घेतो, पाणी टाकून देतो. तसं ज्या पाण्यामध्ये मासे आहेत त्या पाण्यात तुम्ही दूध टाकलं तर मासे बरोबर दूध काढून घेतात. म्हणजे माशाकडेही आहे ते निरक्षीर विवेक. पण त्या वल्लभदेवानी सुभाषितावलीमध्ये असं म्हटलंय की माशाकडे निरक्षीर विवेक आहे, पण प्रसिद्धी राजहंसाची झाली कारण त्याचं प्रारब्ध चांगलं आहे. माशाचं प्रारब्ध तेवढं चांगलं नाही म्हणून माशाची प्रसिद्धी नाही. एवढंच कारण आहे, दुसरं काही कारण नाही. हे झाले प्रवर श्रोते. आता आवर श्रोते. आवर श्रोत्यामध्ये पुन्हा 4 प्रकार: वृक श्रोता, भुरुंड श्रोता, वृष श्रोता आणि उष्ट्र श्रोता. हे आवर श्रोते. आवर म्हणजे हे इंग्रजीतलं आवर नाही, वही आवर मधलं आवर नाही, हे प्रवर आवर मधलं आवर. आवर श्रोते 4 प्रकारचे असतात. वृक श्रोता जो असतो हे हीन दर्जाचे श्रोते. हा वृक श्रोता काय करतो, आपणही ऐकत नाही, दुसऱ्यालाही ऐकू देत नाही. आपण तर ऐकत नाहीच, पण दुसऱ्यालाही ऐकू देत नाही, असा एक आवर श्रोता असतो. याला वृक श्रोता म्हणतात. ते कोल्हा हा शिकार करतो. तो शिकार अशी करतो की शिकार करून आपणही खात नाही आणि दुसऱ्यालाही खाऊ देत नाही. ती कुजवतो, पण आपणही खात नाही, दुसऱ्यालाही खाऊ देत नाही. तसे काही श्रोते असतात, आपणही ऐकत नाहीत, दुसऱ्यालाही ऐकू देत नाही. काय झालं, मी एका ठिकाणी कीर्तनाला गेलो होतो. कीर्तन सुरू झालं, श्रोते बसलेले होते. त्याच्यातला एक समोर बसणारा जो श्रोता, तो सारखा डुलक्या घ्यायचा. सवय असते, झोप लागते, थकलेले असतात दिवसभर काम करून. कीर्तनाला येऊन बसला, त्याला सारखा डोळा लागायचा, सारखं झोपायचं आणि डुलक्या घ्यायचं, पडायचं. कीर्तनात झोपू नये या मताचा मी नाही. खरं म्हणजे झोप लागण्याकरता त्याच्यासारखं चांगलं स्थळ दुसरं नाही. उत्तम जागा झोप लागण्याकरता म्हणजे कीर्तन, उत्तम जागा. झोपू नये असं माझं म्हणणंच नाही. लागते झोप, त्याला कोण काय करा. माझं म्हणणं एवढंच आहे की झोपावं, फक्त समोर बसून झोपू नये. सांगणाऱ्याचा उत्साह जातो. मागे कुठेतरी खांबा मागे बसावं, अंधारात बसावं, काहीतरी करावं, तिथं झोपावं, काही म्हणणं नाही माझं. शेवटी देहधर्म आहे, तो कुणाला टाळता आलाय. तर समोर बसून असं डुलक्या. ते शेजारी एक गृहस्थ बसले. त्यांनी शेवटी त्याला उठव, हो काही कळतं का नाही तुम्हाला, झोपायचं होतं तर कीर्तनाला आलात कशाला. लाज वाटत नाही. कीर्तन ही काही झोपेचं ठिकाण आहे. बलात्कारे जरी आणीला कथेशी, निद्रा घे लोडासी टेकोनी. तुकाराम महाराज बोलतात. जबरदस्तीने कीर्तनाला आणल्यासारखे आलाय कशाला तुम्ही, काही पद्धत आहे का, उठा चला बाहेर व्हा. म्हणला नाही हो, थकलो होतो जरा, मग झोपू नका, ऐका महाराज काय सांगतात ते. नीट बसता येत नाही तुम्हाला, पडताय काय सारखे अंगावर माझ्या, लाज वाटत नाही, उठा बघा, ऐका कीर्तन ऐका. राग तो जागा झाला, ऐकलं कीर्तन, सगळं झालं. कीर्तन झाल्यावर मी त्यांना धन्यवाद दिला. कुणाला, ज्यांनी त्यांना उठवलं होतं. म्हटलं बरं झालं तुम्ही त्यांना उठवलं, चांगलं झालं. कीर्तनात खरं म्हणजे झोपू नये, समोर बसून झोपले. मलाच नको वाटत होतं पण मला बोलता आलं नाही, तुम्ही बोलला, माझ्यावर उपकार झाले. बरं झालं तुम्ही त्यांना जागं केलं. अभंगही चांगला होता, चिंतन चांगलं होतं, मी विचार करून आलो होतो, त्यांनाही काही कळालं, धन्यवाद. तो म्हणाला महाराज त्यांनी ऐकावं म्हणून मी त्याला उठवलं नाही,
म्हणलं मग? तो म्हणाला, तो इतका झोपून माझ्या अंगावर पडत होता की माझी झोप मोडत होती, म्हणून मी त्याला उठवलं आणि जाग केलं. उठ, हे काय झोपायची जागा आहे का? म्हणजे काही श्रोते असे असतात की ते स्वतःही झोपतात आणि दुसऱ्याला झोपवतात. म्हणजे आपणही ऐकत नाही, दुसऱ्यालाही ऐकू देत नाही. श्रोत्यांचे प्रकार आहेत महाराज. आम्हाला रोज याच्यापैकी अनेक प्रकारांना तोंड द्यावं लागतं. वृकश्रोता, भुरुंड श्रोता नावाचा दुसरा एक श्रोता. भुरुंड हा पक्षी आहे. हा पक्षी काय करतो? भुरुंड नावाचा पक्षी काय करतो ते सांगतो आधी, मग म्हणजे हा श्रोता काय हे कळेल. भुरुंड नावाचा पक्षी जो आहे तो कधी स्वतः शिकार करत नाही. तो मांसाहारी नाही, पण तो दुसऱ्याला शिकार करू देत नाही. नाही, भुरुंड श्रोता स्वतः शिकार करतो. तो मांसाहारी पक्षी आहे, तो स्वतः शिकार करतो. पण दुसरं कोणी शिकार करायला लागलं पक्षी की तो त्या पक्ष्याला शिकार करू देत नाही. भुरुंड पक्षी असा एक पक्षी आहे, मोठा पक्षी आहे गरुडासारखा. तो स्वतः मात्र शिकार करतो, पण दुसरा पक्षी शिकार करायला लागला की त्याला सांगतो शिकार करू नये, चांगलं नसतं, त्याला जवळ जाऊ देत नाही. ससाणा वगैरे दुसरे जे आहेत त्यांना तो शिकार करू देत नाही, त्यांच्या अंगावर धावून जातो. तसं काही श्रोते भुरुंड पक्षासारखे असे असतात की ते स्वतः काहीच ऐकत नाहीत, पण दुसऱ्यांना सांगतात. बघा काय सांगतात महाराज, ऐका जरा. 2 तास झाले घसा कोरडा करून सांगतायत, थोडा तरी बुद्धीवर परिणाम होऊ द्या. तुझ्या काय झालाय ते सांगायचं नाही. स्वतः वारीला जायचं नाही, पण दुसऱ्याला सांगायचं. पंढरीशी जा रे आल्यानो संसारा, दिनाचा सोयरा पांडुरंग. अरे पंढरपूरला जात. तुम्ही कधी गेलाय का? आपण नाही कधी गेलो, पण तुम्ही जात जा. स्वतः ऐकत नाही, पण इतरांना मात्र. बघा महाराज काय सांगतात, उपदेश करत राहतो. असा एक श्रोता आहे, त्याला भुरुंड श्रोता म्हणतात. तिसरा श्रोता आहे तो वृष श्रोता आहे. वृष म्हणजे बैल. बैल काय करतो? तुम्ही त्याला पेंड टाका, कडबा टाका, हिरवं गवत टाका, वाळलेलं टाका, तो सगळं एकाच चवीनं खातो. त्याला टोपल्यामध्ये बुंदीचे लाडू द्या नाहीतर पेंड द्या, तो बुंदीचे लाडू त्याच चवीनं खातो आणि पेंडही त्याच चवीनं खातो बैल. तसे काही श्रोते असे असतात, तुम्ही त्यांना संसार सांगा आणि परमार्थ सांगा, ते त्याच चवीनं ऐकतात, त्याच्यामध्ये भेदच करत नाही. हे सांगाल तिथेही हसतात, ते सांगाल तिथेही हसतात. आणि चौथा श्रोता आहे तो उष्ट्र श्रोता आहे. उष्ट्र म्हणजे उंट. उंट काय करतो? बाभळीची कवळी पानं सोडून देतो आणि काटेच खातो. तसे काही श्रोते असे असतात की प्रवचनातला परमार्थ सोडून देतात, पण संसारा ऐकायला मात्र कान टवकारून बसतात. असे काही श्रोते असतात. हे आवर प्रवर, तुम्ही ह्याच्यात कुठं बसता याची कृपा करून तुलना करू नका. मी करत नाही, कारण आपण काही आवर श्रोत्यात नाही आहोत. आपण प्रवर श्रोत्यात कुठेही बसलं तरी चालतं. श्रवण करायचं असेल ना तर श्रोता कशाबद्दल आम्ही ऐकायचं? आम्हाला ऐकायची गीता. आम्ही कोणत्या वर्गातले श्रोते आहोत? आम्ही प्रवर श्रोते आहोत. अशा पद्धतीचे आम्ही श्रोते आहोत. याची जाणीव झाली की मग विश्वासो गुरुवाक्येषु अशा आधारानं ऐकायचं. कशा करता ऐकायचं? गीतेचं फलित काय आहे, परिणाम काय आहे गीतेचा, आपण या गीतेकडे प्रवृत्त व्हावं याच्याकरता ज्ञानेश्वर महाराज सांगतात या गीतेचे 2 परिणाम. एक अन्वयात्मक परिणाम आहे, दुसरा व्यतिरेकात्मक परिणाम. ऐका, जसा हरिपाठामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी नामाचा परिणाम आपल्याला सांगितला. पहिला परिणाम काय आहे? देवाची द्वारी उभा क्षणभरी. परिणाम काय? तेणे मुक्तिचारी साधी येल्या. हरिमुखे म्हणा. परिणाम काय? पुण्याची गणना कोण करी, त्याला पुण्याची प्राप्ती होते. पहिला परिणाम. आणि व्यतिरेकात्मक परिणाम काय आहे? तुम्ही नामस्मरण कराल तर काय होईल? पापाचे कळप पळकी पुढे, पापाची निवृत्ती. हा व्यतिरेकात्मक परिणाम झाला. तसं ज्ञानेश्वर महाराज आपल्याला गीता श्रवणाचे परिणाम सांगताना सांगतात, तयाच्या श्रवणपुटी गीतेची अक्षरे जव पैठी. काय होईल त्याच्याने? होती नातव उठा उठी पळेची पाप. ज्याच्या कानामध्ये गीतेच्या अक्षराचं बसणं झालं, अक्षराचा प्रवेश झाला, त्याच्या अंतःकरणातलं पाप उठाउठी पळून जात.
जो गीता ऐकतो, ज्याने गीतेचं श्रवण या पद्धतीनं केलेलं आहे, त्याच्या कानात गीतेचा शब्द पडल्याबरोबर त्याचं पाप त्या क्षणी तिथून उठून निघून जातं. कारण पापाला कळतं जिथं गीता येते तिथं आपलं अस्तित्व राहू शकत नाही. जिथं गीतेचं श्रवण आहे तिथं आपल्या स्वतंत्र अस्तित्वाला धक्का आहे. पाप तिथून उठाउठी निघून जातं. होती ना तव उठाउठी पळेची पाप, उठाउठी पळेची पाप. उठाउठी म्हणजे त्या क्षणी, ज्या क्षणी गीतेचा शब्द कानात प्रविष्ट होतो त्या क्षणी श्रवणाचा परिणाम. रुक्मिणी मातेने देवाला लिहिलेल्या पत्रात पहिल्यांदा हे सांगितलंय की काय परिणाम आहे श्रवणाचा. श्रुत्वा गुणान भुवन सुंदर शृण्वतांते निर्विश्य कर्ण विवरैहि हरतोंग तापम रूपम दृशाम दृशिमताम अखिलार्थ लाभम त्वयच्युता विशती चित्तम पत्रपम मे. रुक्मिणी माता देवाला लिहिते, देवा तुमच्या गुणांबद्दल आम्ही ऐकू. श्रुत्वा गुणान, आणि काय कळलं त्या ऐकण्यातून? भुवन सुंदर शृण्वतांते, अरे तुम्ही त्रिभुवनातले सुंदर आहात. तुमचे गुण आम्ही ज्या क्षणी ऐकू त्याचा होणारा परिणाम काय? निर्विश्य कर्ण विवरही, आमच्या कानाच्या विवरातून म्हणजे कानाच्या या छिद्रातून ज्या क्षणी तुमचे गुण आत प्रविष्ट होतील त्या क्षणी काय होईल? हरतोंग तापम, आमच्या त्रिविध तापाची बोळवण होऊन जाईल. श्रवणाचा परिणाम. कानातून भगवंताचा गुण आत गेल्या बरोबर ताप निवृत्त. आध्यात्मिक ताप गेला, अधिभौतिक ताप गेला, अधिदैविक ताप गेला. फक्त रुक्मिणी माता म्हणते नुसतं कानावर पडल्याबरोबर हा परिणाम. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात गीता कानावर पडल्याबरोबर हा परिणाम आहे. उठाउठी पळेची पाप. पाप जातं, स्वच्छ झालं. आता चांगलं काय येतं ऐका. ज्ञानेश्वर 18व्या अध्यायात सलग ओव्यात ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जे इये गीतेची अक्षरे जेतुली का कर्णद्वारे. किती अक्षर? 700च्या 700 श्लोक कर्णद्वारातून आत गेली नाही. ही जी गीता आहे, जे इये गीतेची अक्षरे जेतुली, जेवढी कानातून आत जातील तेवढी. जेतुली का कर्णद्वारे, रिघली आतून जेवढी अक्षर कानातून आत जातील तेवढीच. पण त्याचा परिणाम काय होतो? रिघली ते तुली होत पुरे अश्वमेघ की. जेवढी अक्षर गीतेची कानातून आत जातील तेवढे अश्वमेध यज्ञ केल्याचं पुण्य आपल्याला प्राप्त. परिणाम आहे गीतेचा, फलश्रुती आहे. गीतेची सगळीच्या सगळी अक्षर कानातून आत जातील याच्यावर ज्ञानोबारांचाही विश्वास नाही. कारण ऐकताना माणसं तेवढं ऐकतच नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात पण गीतेचं महात्म्य असं आगाध आहे की जेवढी अक्षर, ठीक आहे आमच्या कानावर भगवंताच्या अनुष्टुप छंदामध्ये 32 अक्षर 33 अक्षर, त्या अक्षरापैकी किती अक्षर कानामध्ये गेली? समजा 10च अक्षर कानातून आत गेली ना, मग आम्हाला 10 अश्वमेध यज्ञ केल्याचं पुण्य आहे. समजा सगळीच्या सगळी अक्षर कानातून आत गेली, सगळी तेवढे अक्षर, जेवढी 33 अक्षर कानातून 32 अक्षर कानात गेली तेवढे अश्वमेध यज्ञ केल्याचं पुण्य. 700 श्लोक कानामध्ये आत गेले तेवढ्या अक्षरांचं अश्वमेध यज्ञ झाल्याचं पुण्य आपल्याला प्राप्त होतं. हे या गीतेच्या श्रवणाचं फल ज्ञानेश्वर महाराज सांगतात. परंतु जसं तुकोबाराय बोलतात, राम म्हणता वाट चाली यज्ञ पाऊला पाऊली. अरे तुम्ही प्रत्येक पावलाला राम म्हणून पाऊल टाका, त्या पावलाला एक यज्ञ केल्याचं फल आपल्याला मिळतं. नुसतं मुखानं राम म्हणून पाऊल टाकलं तर. राम म्हणता वाट चाली यज्ञ पाऊला पाऊली, पावला पावलाला एक एक यज्ञाची फल आम्हाला मिळतं. पण म्हणून असं करू नये की आता मी 10 पावलं टाकली आहेत म्हणजे माझे 10 यज्ञ झाले, असं मोजत बसू नये. जरी त्याच्याने तेवढे अश्वमेध यज्ञ केल्याचं पुण्य मिळत असलं, ही अर्थवादात्मक भूमिका नक्कीच नाही. हा अर्थवाद नव्हे. हे काही महात्म्य गायचंय म्हणून सांगितलेलं, वाढवून सांगितलेलं असं फल नाहीये. ज्या अर्थी ज्ञानोबाराय बोलतात, संतांच्या बोलण्यामध्ये अर्थवाद नसतो. संत चुकीचं बोलत नाहीत, उगीच निमित्त म्हणून काहीतरी बोलत नाहीत, खोटं नाटं सांगत नाहीत.
अश्वमेध यज्ञाचं पुण्य मिळतं, पण याचा अर्थ अश्वमेध यज्ञाचं पुण्य मिळावं म्हणून गीता ऐकायची नाही. ऐका, कार्यकारण भावाचा विचार करताना काय कशाचं कारण आहे हे लक्षात घ्या. गीतेच्या श्रवणातून अश्वमेध यज्ञाचं पुण्य हे कार्य निर्माण होत आहे. गीतेतून अश्वमेध यज्ञाचं कार्य निर्माण होतं, याचा अर्थ कार्याकरता हे कारण निवडायचं असं नाही. कारण कार्य हे काही झालं तरी पुण्य आहे, कार्य काही झालं तरी नश्वर आहे. कारण सत्य असतं. अश्वमेध यज्ञाचं पुण्य मिळेल, फल देईल, संपून जाईल. गीता नाही संपणार. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, याच्याकरता हे फल डोळ्यासमोर ठेवून तुम्ही श्रवण करा असं म्हणणं नाही. श्रवणाचं हे एक गौण फल आहे, पापनिवृत्ती आणि पुण्यप्राप्ती. प्रतिकूलाची निवृत्ती आणि अनुकूलाची प्राप्ती याच्याकरता तर श्रवण आहे ना. श्रवण कशा करता करायचं? मनातलं वाईट जावं आणि आम्हाला जीवनामध्ये चांगलं काही प्राप्त व्हावं. वाईटाची निवृत्ती आणि चांगल्याची प्राप्ती, अनिष्ट निवृत्ती पूर्वक इष्ट प्राप्तीचा विचार श्रवणामध्ये आहे. श्रवण करा, त्याच्याने पाप जातं. श्रवण करा, त्याच्याने अश्वमेधाचं पुण्य येतं. याचा अर्थ या पाप पुण्याचे खेळ करण्याकरता श्रवण करा. अरे हे गौण फल आहे. प्रत्येकाला फलाचा विचार करताना फल दोन प्रकारचं, मुख्य फल, गौण फल. अन्य साधनातून मिळताना ते साधन सोडून अन्य साधनातून मिळताना ते त्या साधनाचं गौण फल असतं. आणि त्याच साधनाने ते मिळताना मग ते त्या साधनाचं मुख्य फल असतं. मी एक उदाहरण नेहमी सांगतो. आंब्याचं झाड आहे. एक मनुष्य दुपारच्या वेळेला चाललाय, शेजारी आमराई आहे. आमराईच्या मालकाने सांगितलं, दुपारची वेळ आहे, उन्हात कुठं जाता, झाडाखाली बसा, पाडाला आंबा लागलाय, गोड आंबे, 4 आंबे खा, पोट भरान पुढे चला. हाही थकलेला होता, यालाही सावली पाहिजे होती. हा तिथे सावलीत बसला. अर्ध्या तासानं मालक आला आणि मालकाने विचारलं, खाल्ले का आंबा? आंबा खाल्ला, गोड आहे ना? तो म्हणाला, नाही हो, मी सावली करता झाडाखाली बसलोय, आंब्याकरता आंब्याखाली बसलो नाही. वेडाय मग तो. आंब्याच्या झाडाची सावली हे आंब्याच्या झाडाचं गौण फल आहे. कारण सावली आंब्यालाच नाही, चिंचेला आंब्यापेक्षा चांगली सावली आहे. पिंपळाखाली सावली आहे, बाभळीखाली सावली आहे. माऊलीच्या रस्त्यानं चालताना तर एवढ्याच्या झुडपाखालची सावली महत्वाची वाटते का नाही? तेवढंच का असे ना, अर्ध्या अंगावर का पडे ना, पण तेवढीच महत्वाची वाटते का नाही? सावली कोणत्याही झाडाला आहे, आंब्याचीच सावली पाहिजे हा नियम आहे काय? सावली हे आंब्याचं गौण फल आहे. कारण ते चिंचेपासूनही मिळते, ती पिंपळापासूनही मिळते, बस ती बाभळीपासूनही मिळते, एरंडोपी द्रुमा येते. वाळवंटामध्ये एरंडाची सावली महत्वाची वाटते. अन्य साधनांपासूनही जर ते फल मिळत असेल तर ते गौण फल. पण आंब्याच्या झाडाला लागलेला आंबा हे त्या झाडाचं मुख्य फल आहे. कारण पिंपळाला आंबा लागत नाही, चिंचेला आंबा लागत नाही, बाभळीला आंबा लागत नाही. आंबा पाहिजे असेल तर आंब्याचंच झाड पाहिजे, हे आंब्याचं मुख्य फल आहे. आणि त्या आंब्याच्या झाडाची सावली हे त्या आंब्याचं गौण फल आहे. तसं पाप निवृत्ती, पुण्यप्राप्ती हे गीतेची गौण फल आहेत. हे मुख्य फल नव्हे गीतेचं. गीतेचं मुख्य फल काय आहे ते शेवटच्या श्लोकामध्ये, तत्र श्री विजयो भूती नीती यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः. भगवान श्रीकृष्णाची प्राप्ती होणं, त्याचं दर्शन होणं, त्याची कृपा होणं आणि त्याच्या चरणाबद्दलचं प्रेम अंतःकरणामध्ये वाढतं राहणं हे गीतेचं मुख्य फल. उपनिषदात हे फल मिळत नाही का? उपनिषद आपल्याला ज्ञान देतं आणि ज्ञान झालं की उपनिषदही संपून जातं. पुन्हा उपनिषद वाचायची गरजच काय? पण गीता अशी विलक्षण आहे की ती भगवंताची प्राप्ती करून देते, पण भगवंताचं प्रेम वाढतं ठेवते. आणि म्हणून ज्ञानोबाराय भगवान शंकराच्या मुखामध्ये गीतेचं कौतुक करताना भाषा घालतात. हरू म्हणे नेणीजे देवी जैसे का स्वरूप तुझे, तैसे नित्य नूतन देखीजे गीता तत्व. गीता तत्व नित्य नूतन आहे. प्रत्येक वेळेला वाचाल तर गीता नवीन काहीतरी देते. तत्वमसी महावाक्याचा एकदा यथार्थ आपल्याला यथार्थ भान त्याच्या ह्याचं झालं, तत्व ते कळालं की पुन्हा कधी तत्वमसी वाचा, अर्थ तोच, ते तू आहेस. वाच्यार्थ काढायचा, लक्षार्थ धरायचा, असी पदानं ऐक्य धरायचं, ते पदाचा लक्षार्थ म्हणून
केवल चैतन्य घ्यायचं, त्वम पदाचा लक्षार्थ म्हणून कुटस्थ चैतन्य घ्यायचं, केवल चैतन्य हेच कुटस्थ चैतन्य आहे आसी पदानं ऐक्य घ्यायचं, संपला विषय तत्वमसी महावाक्य. तुम्ही कधीही नंतर तत्वमसी महावाक्यानं बोध झाला ना, ऐक्यज्ञान झालं ना, आता याच्यानंतर कधी तत्वमसी महावाक्य वाचाल तरी तोच अर्थ आहे. पण गीता एकदा वाचल्यानंतर कळाली, दुसऱ्यांदा वाचा दुसऱ्या अर्थाने कळेल, तिसऱ्यांदा वाचा तिसऱ्या अर्थाने कळेल, चौथ्यांदा वाचा चौथ्या अर्थानं कळेल. प्रत्येक वेळेला गीता नवीन अर्थ डोळ्यासमोर आणते. म्हणून नित्य नूतन देखी जे गीता. ज्ञानोबा आहे म्हणून तिचं कौतुक करता. गीतेची ही फलश्रुती आहे महाराज. प्रत्येक वेळेला भगवंताचं नव्या अंगानं दर्शन होणं ही गीतेची फलश्रुती आहे. गौण फल काय? पाप जातं पुण्य येतं. अरे ते तर तुमच्या कर्मानंही मिळत. प्रायश्चित्त कर्मानं पाप जातं का नाही सांगा? प्रायश्चित्त केलं पाप धुतलं गेलं. आता ते कसं काय त्याची चर्चा वेगळी. नित्य नैमित्तिक कर्मानं पुण्याची प्राप्ती होते. नैमित्तिक कर्मानं पुण्याची प्राप्ती आहे, प्रायश्चित्त कर्मानं पापाची निवृत्ती आहे. ती तर तिथेही करता येतं. त्याला गीताच कशाला पाहिजे? गीतेची ही फलं जरी ज्ञानोबाराने सांगितली तरी ही गौण फल आहेत. मुख्य फल आहे प्रत्येक वेळेला भगवंताचं नव्या अंगाने दर्शन होणं हे गीतेचं मुख्य फल आहे. त्याच्याकरता लागणारी श्री, भूती, नीती, विजय या सगळ्या गोष्टी या त्याच्या अनुषंगिक गोष्टी आहेत. आणि म्हणून अशा पद्धतीनं या गीतेचं श्रवण हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून आपण केलं पाहिजे. आणि असं जर आपण श्रवण इथे करणार असू तरच या ठिकाणी या वातावरणात भरून राहिलेल्या भगवान श्रीकृष्णाने केलेल्या उपदेशाचे पडसाद कुठेतरी आपल्याही अंतःकरणामध्ये उमटतील. तर तसे उमटावेत याच्याकरता जीवाचा कान करून ही गीता ऐकली पाहिजे. कारण हे भगवंताचे शब्द आहेत. मी माझं ऐका असं म्हणतच नाहीये. मी इतका मोठा नाहीये की तुम्ही जीवाचं कान करून ऐकावे. परंतु मी जे बोलतो आहे ते माझं नाही आहे. त्याला जोड आहे ज्ञानोबारायांच्या शब्दाची, त्याला जोड आहे तुकोबारायांच्या शब्दाची, त्याला जोड आहे उपनिषदाची. या सर्व प्रमाणांनी हे भगवंताचं चिंतन फुलवत 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 आपल्याला न्यायचं आहे. म्हणून आजच्या दिवशी मी सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही सत्रामध्ये मी फक्त प्रस्तावना केलेली आहे. उद्यापासून गीतेच्या अंतरंगात आपल्याला प्रवेश करायचा आहे. धृतराष्ट्राची अपेक्षा काय, संजय काय म्हणतो, गीतेतली पात्र काय, गीतेचा आपल्या जीवनाशी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध काय, हा हे कुरुक्षेत्र म्हणजे नेमकं काय आहे, गीतेच्या निर्मितीचं खरं कारण कोणतं आहे, या कुरुक्षेत्राला धर्मक्षेत्र का म्हटलं गेलेलं आहे, या कुरुक्षेत्रावर निर्माण झालेल्या या गीतेचा आपल्या जीवनाचा संबंध काय, गीता आम्हाला आमच्या जीवनाकडे पाहण्याची कोणती दृष्टी देते, गीतेमध्ये आमच्या जीवनातल्या कोणत्या प्रश्नांची उकल आम्हाला पाहायला सापडते, गीतेमध्ये स्वकीय कोण आणि परकीय कोण यांच्या व्याख्या काय केलेल्या आहेत, गीतेमध्ये भगवंताची नेमकी भूमिका काय आहे, गीतेमध्ये या गीतेमध्ये नेमकं शत्रू आणि मित्र यांचे संबंध कोणत्या अर्थाने दाखवलेले आहेत, गीता आमच्या जीवनावर प्रकाश टाकते ती कोणत्या अंगाने टाकते आहे, या सर्व गोष्टींचा हे सगळे प्रश्न आहेत. या सर्व प्रश्नांची याच क्रमानं उत्तर येतील असं नाही, पण या गीतेचा माझ्या जीवनाशी व्यक्तिगत संबंध आहे. ही गीता मला काहीतरी दिशा देऊ पाहते आहे. अर्जुनाच्या भूमिकेतला मी नेमका कोणता आहे हे ओळखलं पाहिजे. माझी भूमिका नेमकी या संसारातली परमार्थाच्या दिशेनं प्रवृत्त होण्याकरता नेमकी कोणती आहे हे मला कळलं पाहिजे. आणि गीता या सर्व गोष्टींवर जर प्रकाश टाकत असेल तर मला असं वाटतं की या सर्व प्रश्नांचा अंतर्मुख होऊन आपण चर्चेतून विचार केला पाहिजे. आपण या गोष्टीची चर्चा करणार आहोत, पण आजची वेळ संपली, याच्यामुळे मी आजच्या पुरता फक्त थांबतो आहे. उद्या सकाळी वेळ थोडासा बदलावा अशी सगळ्यांची अपेक्षा आहे. 9 ते 11 या वेळेमध्ये आपल्याला उद्याचं सत्र बघायचं आहे. संध्याकाळी तेच राहिलं तरी हरकत नाही, परंतु संध्याकाळी आपण जर म्हणत असाल तर थोडंसं पुढे जाऊया. 6 ते 8 असं घेऊया आपण. 8 मी म्हणतोय, 8च वाचतील याची खात्री मी देत नाही. माझा त्या दिवशीचा विचार संपेपर्यंत मी बोलणार. मी काही विचार करून येतो, काही ठरवून येतो, काही टिपण काढून येतो, काही ओव्या, काही मुद्दे माझ्या समोर असतात. ते त्या दिवशी संपले म्हणजे माझी पाटी एकदा कोरी झाली की मला दुसऱ्या दिवशीचं लिहायला सोपं पडतं. म्हणून ती पाटी कोरी होईल. माझे मुद्दे संपेपर्यंत मी बोलतो.
15-20 मिनिटं इकडं तिकडं झाली म्हणजे 15-20 म्हणजे तास 2 तास इकडं तिकडं झाले तर त्याच्यात एवढं वाईट वाटायचं काही कारण नाही बरं का. थोडं इकडं तिकडं होईल, पण मला तुमच्या श्रवण शक्तीवर माझा विश्वास आहे. आता हे मला बोललंच पाहिजे. तुमच्या श्रवणावर, तुमच्या भक्तीवर, तुमच्या अंतःकरणातल्या श्रद्धेवर माझा परिपूर्ण विश्वास आहे. पण याचा अर्थ लांबेलच असंही नाही. कदाचित 15 मिनिटं मी लवकरही संपवू शकेन, माझा विषय संपल्यावर मी बोलू काय, त्याच्यामुळे असंही काही नाही. परंतु सुरुवातीची वेळ 2, सव्वा 2 तास, 2.5 तास जास्तीत जास्त. कारण साधारण काय होतं, आपल्या सर्वांच्या मधल्या वयस्कर मंडळींचा आपण जास्त विचार केला पाहिजे असं मला वाटतं. एका ठिकाणी मांडी घालून बसण्याची माणसाची क्षमता सध्याच्या काळात किती? 2-2.5 तास म्हणजे डोक्यावरून 2.5 तास सुद्धा खूप झाले माझ्या दृष्टीने. एवढा वेळ बसणं होत नाही. गुडघ्यांची दुखणी असतात, बसावं लागतं, कुठे लघुशंकेला जावं लागतं, पाय मोकळे करावे लागतात. बऱ्याच वेळेला तेच ते ऐकून ऐकून डोकं कुठेतरी बाहेर जाऊन यावं वाटतं. असं हे सगळं होणं, हे सगळं गृहीत धरून 1-2 तास 2 तास आपल्याला कमीत कमी मिळावे अशी माझी अपेक्षा आहे. त्या दृष्टीनं आपण जर म्हणत असाल तर 6 पासून करतो, जर नको असेल तर 5-5:30 पासून ठीक आहे असं मला वाटतं. 6 ठीक आहे. 6 पासून पुढे 6 ते 8 आणि सकाळी 9 ते 11 अशा वेळा आपण सध्यापुरत्या तरी ठरवून घेऊ. म्हणजे सकाळी 9 ही ठरलेली वेळ आहे, 11 नाही. संध्याकाळी 6 ही ठरलेली वेळ आहे, 8 नाही. हे जाता जाता पुन्हा एकदा आपल्याला सांगतो. आणि मग अशा याच्यातून आपण उद्यापासून गीतेच्या थोड्याशा अंतरंगामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करू. आजच्या पुरती झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करूया. जेवण तयार आहे, आपण जेवण करून विश्रांती करा. झालेल्या विषयाचं चिंतन करा. 3 प्रस्तावना आपण केल्या आहेत. स्थल प्रस्तावना, ग्रंथ प्रस्तावना आणि विधी प्रस्तावना. या 3 प्रस्तावना आपल्या झालेल्या आहेत. याचा विचार आपण थोडंसं मनन करावं असं मला वाटतं. एकदा संपण्यापूर्वी एकदा सर्वांनी थोडंसं नामस्मरण करावं. थोडा वेळ 1-2 मिनिटं नामस्मरण करू. सुरुवातीला आपण नामस्मरण करतो, शेवटी नामस्मरण करू. म्हणजे नामाचं एक संपुट विचाराला लागलं की आपले विचार स्थिर होतील अशी अपेक्षा आहे. 1-2 मिनिटं फक्त नामस्मरण करू. नारायण नारायण जय गोविंद हरे. नारायण नारायण जय गोपाल हरे. नारायण नारायण जय गोविंद हरे. नारायण नारायण जय गोपाल हरे. नारायण नारायण जय गोविंद हरे. नारायण नारायण जय गोपाल हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे.
पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की. जगद्गुरु तुकाराम महाराज की. सद्गुरु गुंडा महाराज की जय. सद्गुरु हरी